नमस्कार. कुंकू टिकली किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे कार्तिकी अमावस्या आणि उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. आणि येणारा पहिला गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच महालक्ष्मीचा व्रताचा गुरुवार असणार आहे. ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असतो, त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवीची व्रत केले जातात, त्याचप्रमाणे विशेष पूजा देखील केली जाते. मार्गशीर्ष महिना सुरू होणार असून या महिन्यातला पहिला गुरुवार लगेचच येणार आहे. सहसा भगवान विष्णूची पूजा गुरुवारी केली जाते, परंतु मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारी मोठ्या थाटामाटामध्ये केली जाते. श्री महालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका अशा प्रकारची विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. असे म्हणतात की जो कोणी या महिन्यामध्ये उपवास करून माता लक्ष्मीची पूजा करतो, त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते आणि त्यांचे भांडार संपत्ती आणि धान्याने भरलेले असते. सुखसमृद्धी त्यांच्या दारामध्ये नांदत असते. अनेक राज्यांमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी विष्णूची उपासना करून व्रत देखील करत असतात. यामध्ये शंखपूजेला देखील विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं श्री महालक्ष्मीचं व्रत करत असताना आपल्याला कुठली कामे करायची आहेत किंवा कुठली कामे करायची नाही आहेत, कुठल्या नियमांचं पालन करून आपल्याला या व्रताचं फळ मिळवायचं आहे, या सर्वांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला गुरुवारी सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे, स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे. तर या संदर्भात बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की गुरुवार आहे तर आपण केस धुवावे का? तर हो, आपण अवश्य केस धुवावे, कारण आपल्याला जी पूजा करायची आहे किंवा जे व्रत आपल्याला करायचं आहे त्यामध्ये आपण संपूर्ण स्वच्छ असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण स्वच्छ अशी अंघोळ करायची आहे, केस देखील धुवायचे आहेत आणि स्वच्छ अशी वस्त्र देखील आपल्याला परिधान करायचे आहे. त्यानंतरच आपल्याला व्रताचा संकल्प करायचा असतो. त्यानंतर आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई देखील करायची आहे. तर गुरुवारी सकाळी तुम्ही शक्य असेल तर साफसफाई करू शकता. तुम्हाला जर गुरुवारी सकाळी जमलं नाही फरची वगैरे पुसायला, तर तुम्ही सायंकाळी हे अजिबात करायचं नाहीये. तर त्याऐवजी तुम्ही बुधवारीच घराची साफसफाई करून ठेवायची आहे. काही कारणास्तव गुरुवारी कुठे जायचं असेल किंवा काही काम असेल तर साफसफाई करायला जमत नाही, तर तुम्ही बुधवारी सर्व साफसफाई करून ठेवायची आहे. आणि गुरुवारी फक्त ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे ती जागा तुम्हाला पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ जरूर टाकायचं आहे. आणि तुम्हाला जर गुरुवारी सकाळी शक्य असेल तर तुम्ही सकाळीच हे सर्व कामे करायची आहेत. त्यानंतर आपल्याला घराच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळीचा वापर न करता तांदळाच्या पिठाचं म्हणजे तांदळाचं पीठ जे असतं ना, त्याने रांगोळ काढायची आहे. त्यामध्ये माता लक्ष्मीचे चरण देखील आपल्याला अवश्य काढायचे आहेत. खूप शुभ असं मानलं जातं. आणि तांदळाच्या पिठाने जर तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही आपल्या साध्या रांगोळीने देखील अंगणामध्ये किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढू शकता. या व्रतासंबंधी आणखी एक असा प्रश्न असतो की हा उपवास कोणी करावा? तर हा उपवास कोणीही करू शकता, म्हणजेच पुरुष देखील करू शकतात, विवाहित महिला करू शकतात, त्याचप्रमाणे अविवाहित मुली देखील हा उपवास करू शकतात. ज्या कोणी गरोदर महिला असतील त्यांनी उपवास करावा का, असा देखील प्रश्न खूप जणांना पडत असतो. तर या व्रतामध्ये खिचडी खाल्ली जात नाही, फक्त फळे आणि दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थांपासूनच हा उपवास केला जातो. तर जर ज्या गरोदर महिला आरोग्याने ठीक असतील किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नसतील तर त्यांनी हा उपवास करू शकता. त्यांना जर सहन होत असेल किंवा त्यांना हा उपवास जर पूर्ण दिवसभर निघत असेल, त्यांना पूर्णपणे खात्री असेल की आपण फळावर किंवा दुधावर हा उपवास करू शकतो, आरोग्याची पूर्ण खात्री केल्यानंतरच तुम्ही हा उपवास करायचा आहे. अन्यथा हा उपवास तुम्ही 1 वर्ष नाही केला तरी देखील चालेल. बऱ्याचदा काय होतं की आपण मार्गशीर्ष महिना लागला की आपला पहिला गुरुवार एकदम व्यवस्थित काहीही संकटे न येता होत असतो, परंतु दुसऱ्या गुरुवारी आपल्याला अचानक कुठे बाहेरगावी जाण्याची वेळ आली किंवा माहेरी गेलात किंवा अन्य कुठल्याही कारणास्तव आपल्याला कुठे जाण्याची गरज भासली तर आपण उपवास करत असतो, परंतु आपण ही पूजा मांडणी करायची नसते. तर अशा वेळेस काय करायचं की आपला उपवास हा घडलेला असतो परंतु आपली पूजा मांडणी ही झालेली नसते. तरी देखील तुम्ही या महिन्यातील सर्व उपवास पुढे कंटिन्यू करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता.
तर या उपवासादरम्यान तुम्हाला जर मासिक धर्म आला किंवा सुतक पडलं तर आपण काय करायला हवं याविषयी देखील आपण थोडक्यात पाहूयात. तर मासिक धर्म जर तुमचा आला असेल तर तुम्ही उपवास धरायचा आहे, फक्त तुम्हाला पूजा मांडणी करायची नाहीये. तर घरामध्ये अन्य कुठलीही स्त्री असेल तर त्यांच्याकडून तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि या उपवासाची सांगता करू शकता. आणि जर तुमच्या घरामध्ये महिला जर नसेलच, तुम्ही एकट्याच महिला घरामध्ये राहत असाल, तर अशा वेळी काय करायचं, तर आपण उपवास धरायचा आहे, आपली पूजा मांडणी झालेली नसते, तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आणखी एक गुरुवार हा एक्स्ट्रा धरायचा आहे, पूजा मांडणी करायची आहे आणि त्या गुरुवारी तुम्हाला आपल्या ह्या उद्यापनाचं म्हणजे ह्या उपवासाचं उद्यापन करायचं आहे. आणि सुतक असल्यास काय करायचं आहे, तर तुम्ही उपवास हे अवश्य धरू शकता, फक्त आपल्याला पूजा मांडणी ही करायची नसते. तर सुतक संपल्यानंतर येणारा जो गुरुवार असेल त्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडणी करू शकता, परंतु जेवढे गुरुवार तुमचे या सुतक काळामध्ये गेलेले आहेत तेवढे गुरुवार तुम्ही पुढं एक्स्ट्रा धरायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्ही उद्यापन करायचं आहे. उद्यापन करताना देखील तुम्हाला एक गोष्ट आवर्जून करायची आहे, ती म्हणजे उद्यापन हे तुम्हाला सायंकाळच्या वेळेतच करायचं आहे. सायंकाळची वेळ म्हणजे काय, तर दिवे लागण्याची वेळ. या दिवे लागण्याच्या वेळेत माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यावेळेत जर आपण उद्यापन केलं तर माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम स्थिर राहत असते, टिकून राहत असते. बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न असतो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार करावा का? तर मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र असा महिना असतो. माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो, व्रतवैकल्य करत असतो. या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार करायचा नसतो. तर फक्त ज्या महिला उपवास करतात किंवा हे व्रत करतात त्यांनीच मांसाहार करायचा नसतो असं नाहीये. तर संपूर्ण घरामध्ये हे नियमांचं पालन करायचं असतं की पूर्णपणे आपल्याला मांसाहार हा टाळायचा असतो आणि हा महिना संपल्यानंतर तुम्ही जर मांसाहार करत असाल तर तुम्ही पुढे करू शकता, परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये मांसाहार आपल्याला पूर्णपणे टाळायचा असतो. तर या पूजेची मांडणी कशी करायची आहे याचा व्हिडिओ देखील आपण मागे पाहिलेलाच आहे. तुम्ही जर अजूनही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर उत्तर पूजा आपल्याला कशी करायची असते याविषयी देखील आपण आता थोडक्यात पाहूयात. तर उत्तर पूजा करताना आपल्याला शुक्रवारी सकाळी ही उत्तर पूजा लवकरात लवकर करायची असते. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी उत्तर पूजा करायला जमली नाही तर तुम्ही दुपारी ही उत्तर पूजा करायची नाहीये. तर सायंकाळच्या वेळेमध्ये म्हणजे दिवे लागण्याच्या आधी तुम्ही ही उत्तर पूजा करून घ्यायची आहे आणि शक्यतो शुक्रवारी सकाळीच तुम्ही उत्तर पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर उत्तर पूजा कशी करायची आहे किंवा त्यातील साहित्याचं काय करायचं आहे याचा देखील डिटेल व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या नियमांचं पालन करून आपल्याला हे मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी व्रत करायचं आहे किंवा कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, कुठली कामे आपल्याला करायची आहेत, तर या संपूर्ण बद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण पुन्हा नवीन छानशा आणि अशाच धार्मिक व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.